नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अभ्यास वाटेवरच्या आजच्या भागात आपण इयत्ता तिसरीच्या परिसर अभ्यास मधील पहिला धडा शिकणार आहोत. धड्याचे नाव आहे आपल्या अवतीभोवती. या सर्व वस्तू तुम्हाला नक्की ओळखता येतील. त्या कोणत्या पदार्थापासून बनल्या आहेत, ते पदार्थ कुठे सापडतात, या वस्तूचे उपयोग सांगा. या वस्तू आपल्याला घरात सापडतात. ही बॅट आहे. ही लाकडापासून बनते. लाकूड झाडापासून मिळते. बॅटचा उपयोग आपण क्रिकेट खेळण्यासाठी करतो. हे मडके आहे. मडके मातीपासून बनते. माती आपल्या आजूबाजूला शेतात नदीकाठी मिळते. मडक्याचा उपयोग आपण पाणी साठवण्यासाठी करतो. हा कप आहे. हा कप चिनी मातीपासून बनवतात. चिनी माती विविध खनिजांच्या मिश्रणापासून बनवतात. ही खनिजे खाणीमधून मिळतात. कपाचा उपयोग आपण विविध पेये पिण्यासाठी करतो. हा दोरा आहे. हा आपण कपडे शिवण्यासाठी वापरतो आणि हा दोरा कापसापासून बनतो. कापूस आपल्याला सरकी यापासून मिळतो. या वस्तूही तुम्हाला ओळखता येतील. या कोठे मिळतात, या वस्तूंचा उपयोग सांगा. केळी. केळी आपण आवडीने खातो. आवळा. आवळा हा आपण खाण्यासाठी आणि औषध म्हणूनही वापरतो. आणि हे मक्याचे कणीस. मक्याचे कणीस हे आपण खातो आणि गुरांना चारा म्हणूनही वापरतो. अवतीभोवती नजर टाकू. आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू आहेत. त्या सर्वांचा मिळून आपला परिसर बनतो. त्यात माती, दगड, धोंडे आहेत. नद्या, नाले, तळी आहेत. हवा आहे. डोंगर आणि टेकड्या आहेत. जंगले आहेत. शेते, घरे आणि रस्तेही आहेत. उजाड माळराने आहेत. वेगवेगळे प्राणी आपल्या सभोवताली असतात. निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष, झाडे, झुडपे, वेली यांनी आपला परिसर सजला आहे. आपणही या परिसराचा एक भागच आहोत. चिमणी आणि रस्त्यात पडलेला दगड. आता आपण आपल्या परिसरातील एक दगड आणि एक चिमणी यांची तुलना करू. दगड जिथे आहे तिथेच पडून राहील. त्याला कोणी उचलून हलवले तरच त्याची जागा बदलेल. दगड जेवत नाही, त्यामुळे दगडाची वाढही होत नाही. दगडाला पिल्लेही होत नाही. चिमण्यांचे तसे नाही. चिमण्यांना घरटे बांधायचे असते. त्यासाठी चिमण्या आपणहून इकडे तिकडे फिरत असतात. चिमण्या किडे आणि धान्याचे कण खातात आणि ते खाऊन त्यांची वाढ होते. चिमण्या घरट्यात अंडी घालतात. अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात. चिमण्या आपल्या पिल्लांची खूप काळजी घेतात. चिमणी आणि दगड यांच्यात हे फरक का दिसतात? चिमणी सजीव आहे तर दगड निर्जीव आहे. आपल्या भोवताली असणाऱ्या वस्तूंचे दोन गट पडतात, सजीव वस्तू आणि निर्जीव वस्तू. सजीवांचेही दोन गट पडतात, प्राणी आणि वनस्पती. जशी प्राण्यांना पिल्ले होतात तशी बियांपासून वनस्पतीची रोपे तयार होतात. ती वनस्पतींची पिल्लेच असतात. रोपांची वाढ होऊन ती लहानांची मोठी होतात. यावरून वनस्पती सजीव आहेत हे समजते. वनस्पती हालचालीही करतात. कळीचे फूल होताना मिटलेल्या पाकळ्या उघडतात. पण वनस्पतींमधील सगळ्यात हालचाली इतक्या सहज लक्षात येत नाहीत. रोपांनाही अन्नाची गरज असते. वनस्पती प्राण्यांप्रमाणे इकडून तिकडे मात्र जाऊ शकत नाही. मुळांच्या आधारे वनस्पती एकाच ठिकाणी जखडलेले असतात. वनस्पती आणि प्राणी यांच्यात हा फार मोठा फरक आहे. सांगा पाहू, चित्रातील वस्तू सजीव आहेत की निर्जीव ते सांगा. सजीव असेल ती वस्तू वनस्पती आहे की प्राणी ते सांगा. हे वडाचे झाड आहे, ते सजीव आहे आणि ही वनस्पती आहे. हे नारळाचे झाड आहे, ते सजीव आहे आणि ती वनस्पती आहे. हा ससा आहे, तो सजीव आहे आणि तो प्राणी आहे. हा बेडूक आहे, तो सजीव आहे आणि तो प्राणी आहे. हे सिलेंडर आहे, हे निर्जीव आहे. हा ग्लास आहे, तो निर्जीव आहे. हे गुलाबाचे रोपटे आहे, हे सजीव आहे आणि हे वनस्पती आहे. ही कढई आहे आणि ही निर्जीव आहे. जरा डोके चालवा. आगगाडीचे इंजिन इकडून तिकडे ये जा करत असते. मग ते सजीव आहे की निर्जीव? आगगाडीचे इंजिन निर्जीव आहे. आगगाडीचे इंजिन श्वास घेत नाही, स्वतःहून हालचाल करत नाही, खात नाही, पित नाही. इंजिन मध्ये माणसे, कोळसा, डिझेल व वीज
ही इंधने टाकतात, त्यामुळेच ते चालते. सजीव झाडाच्या लाकडापासून खुर्ची तयार केली, मग ती सजीव आहे की निर्जीव? झाड सजीव असतं, पण ते कापल्यावर त्याची जीवनशक्ती संपते व त्यापासून खुर्ची बनवली जाते, त्यामुळे ती निर्जीव असते. सांगा पाहू, तुमच्या परिसरात कोणकोणते पक्षी असतात? कावळा, चिमणी, कबूतर, पोपट, घार, साळुंक्या, भारद्वाज हे पक्षी आढळतात. दगडापासून तयार होणाऱ्या कोणत्या वस्तू तुम्हाला माहीत आहेत? दगडापासून खलबत्ता, पाटा, वरवंटा, जाते, उखळ, घराच्या भिंती, पायऱ्या, मंदिरातील सुबक मूर्ती, फरशी, पूल, स्मारक, किल्ले, डास, स्लेट, शिल्पकला, रस्ते बनवण्यासाठी लागणारी खडी, गिट्टी या वस्तू मिळतात.